वेलकम टू स्किल बुक मराठी. बरोबर. आता आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला सेकंड लेअर कंप्लीट करायचा आहे. सेकंड लेअर कंप्लीट करण्यासाठी आपण आता मिडल लेअर कंप्लीट करणार आहोत. मिडल लेअर कंप्लीट करताना एज पीस आपण चेक करणार आहोत आणि आता आपल्याला असे एज पीस घ्यायचे की ज्यामध्ये येलो कलर नसावा. आता हा इथे पहिलाच एज पीस आहे ज्याच्यामध्ये ब्ल्यू आणि ऑरेंज आहे. तर मी काय करणार आहे, ब्ल्यूच्या सेंटर पीस बरोबर ह्या एज पीसला मॅच करणार आहे आणि त्यानंतर दुसरा कलर जो आहे तो मी चेक करणार आहे की लेफ्ट हँड साइडला आहे का राईट हँड साइडला आहे. आता इथे आपला हा लेफ्ट हँड साइडला आहे. तर लेफ्ट हँड साइडचा फॉर्म्युला आहे यू प्राइम एल प्राइम यू एल यू एफ यू प्राइम आणि एफ प्राइम. ठीक आहे. त्यानंतर हा अजून एक पीस आहे ज्याच्यामध्ये एज पीस आहे ज्याच्यामध्ये ऑरेंज आणि ग्रीन आहे. मी ऑरेंजच्या सेंटर पीस बरोबर त्याला मॅच केलाय आणि आता चेक करणार आहे की लेफ्ट हँड साइडला आहे का राईट हँड साइडला. इथे तो परत लेफ्ट हँड साइडला आहे. परत एकदा लेफ्ट हँड साइडचा फॉर्म्युला आपण यूज करतोय यू प्राइम एल प्राइम यू एल यू एफ यू प्राइम आणि एफ प्राइम. त्यानंतर अजून मला एक एज पीस मिळालाय की ज्याचा कलर रेड आहे आणि मी त्याला रेडच्या सेंटर पीस बरोबर मॅच केलाय आणि मला त्याला आता राईट हँड साइडला प्लेस करायचं आहे. राईट हँड साइडसाठी फॉर्म्युला आहे यू आर यू प्राइम आर प्राइम यू प्राइम एफ प्राइम यू आणि एफ. इथे आपली सेकंड लेअर म्हणजे मिडल लेअर कंप्लीट झाली आहे. आता कधी कधी असे सिच्युएशन होते की ज्यामध्ये मिडल पीस तर आहे, मिडल एज पीस तर आहे पण तो फ्लिप झालेला असतो. म्हणजेच काय, एक सेकंद मी तुम्हाला दाखवते करून. किंवा कधी कधी रॉंग साइडला पण प्लेस झालेला असतो. आता इथे काय झालंय, इथे त्याची करेक्ट पोझिशन आहे पण फ्लिप झालाय. तर अशा वेळेस आपल्याला तो राईट हँड साइडला असेल तर राईट हँड साइडचा फॉर्म्युला यूज करून, तो लेफ्ट हँड साइडला असेल तर लेफ्ट हँड साइडचा फॉर्म्युला यूज करून पहिल्यांदा आपल्याला त्याला त्या एज पीसला बाहेर काढायचं असतं आणि मग परत त्याच्या प्रॉपर सेंटर पीसच्या कलर बरोबर मॅच करून आपण पुन्हा फॉर्म्युला यूज करणार. तर पहिल्यांदा आपल्याला त्याला बाहेर काढायचंय. तो आता माझ्या लेफ्ट हँड साइडला आहे. लेफ्ट हँड साइडच्या साइडमधनं बाहेर काढण्यासाठी पुन्हा लेफ्ट हँड साइडचाच फॉर्म्युला आपण यूज करतोय यू प्राइम एल प्राइम यू एल यू एफ यू प्राइम आणि एफ प्राइम. इथे हा फॉर्म्युला यूज करून जो इथे रॉंग झालेला क्यूब होता तो इथे बाहेर आलाय. आता मी बरोबर त्याच्या एज पीस बरोबर मॅच करणार आहे आणि फॉर्म्युला यूज करणार आहे यू प्राइम एल प्राइम यू एल यू एफ यू प्राइम आणि एफ. ओके.